छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही। त्यांचा गौरवशाली इतिहास आज आपण त्या काळातील गडकिल्ले आणि शस्त्रांच्या रूपाने जगत असतो। इतिहासप्रेमींना शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे व शिवकालीन भाषा, नाणी, चित्र पाहता यावी या उद्देशाने कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनास शहरवासियांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। जय शिवराय। माझं नाव सुनील बबन यादव। कुर्ल्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे हे शिवाजी मैदान जे आहे कुर्ल्यातील शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी शिवकालीन शस्त्र तर शिवकालीन जे ग्रंथ आहेत, चलनात असलेली नाणी आहेत, शिवकालीन जे पत्रव्यवहार झाले होते ते पत्र सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेले आहेत। तसेच त्या काळामध्ये जे खेळ खेळले जायचे ते खेळ सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। सर्व या ठिकाणी ही माहिती पुरवण्याचं काम आपल्या शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे शाळेतील विद्यार्थी, या इथले स्थानिक जे रहिवासी आहेत, लहान लहान मुलं सुद्धा आलेत व महिला सगळ्यांनी प्रदर्शनीचा पाहणी केलेली आहे, बघितले आहेत। शिवकालीन नाण्यांचा जे पहिल्यांदाच बघायला त्यांना भेटलं। कुर्ल्यामध्ये प्रथमच असं जे शस्त्रास्त्र आणि नाण्यांचं, ग्रंथांचं आणि चित्रांचं जे प्रदर्शन आहे ते पहिल्यांदाच भरवलं गेलेलं आहे। नमस्कार, मी पंकज विद्याधर भोसले। कुर्ल्याच्या ह्या मैदानामध्ये इथे आपण एक प्रदर्शन भरवलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इतिहासाचा उलगडा या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करत आहोत। अगदी सुरुवातीला तुम्ही पाहाल तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या छायाचित्रांचं प्रदर्शन इथे आधी मांडलं गेलेलं आहे। पुढे बघाल तर की 12व्या शतकापासून 1960 पर्यंत ज्या मोडी लिपीने म्हणजे मराठीच्या पहिल्या लिपीने या राजकारणावरती, राजव्यवहारावरती त्याचा प्रभाव होता, मराठीची ही पहिली लिपी जी आज लुप्त झालेली आहे, तर त्या काळामधले जे कागद होते, ज्या काळामधली पत्रलेखन पद्धती होती, त्या पत्रलेखन पद्धतीचे प्रकार इथे आज मांडण्यात आलेले आहेत। त्या काळातली ग्रंथसंपदा, शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ग्रंथांची निर्मिती झाली। शिवराजभूषण नावाचा ग्रंथ तयार झाला, नंतर राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ तयार झाला। या सगळ्यांच्या प्रतिकृती इथे मांडण्यात आलेल्या आहेत। शस्त्रांचा जर आपण अभ्यास केला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत म्हणतो। मग त्यांची शस्त्रांची निर्मिती कशी होती, त्यांची शस्त्र कुठली कुठली होती? आद्य शस्त्र म्हणजे आपण दगड म्हणू शकतो की त्या काळामध्ये गोफण हा एक महत्त्वाचं शस्त्र शिवकाळात वापरलं गेलं। या सगळ्या ह्यांच्या सगळे प्रतिकृती इथे तुम्हाला पाहायला मिळतात, ते शस्त्र तुम्हाला पाहायला मिळेल। शिवाजी महाराजांच्या महसूल व्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं चलन। शिवाजी महाराजांचं चलन हे शिवराई म्हणून किंवा सुवर्ण होन म्हणून प्रचलित होतं। राज्याभिषेकानंतर लगेचच त्यांनी स्वतःची होन अंमलात आणली आणि नंतर ती व्यवहारात चलनात आणली गेलेली आहे। परराष्ट्र धोरण किंवा परकीय चलन व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात या इंग्रजांच्या बोलण्यावरनं कळते की त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं चलन राज्याभिषेकानंतर अंमलात आणलेलं। पुढे गेल्यानंतर आपण अजून एक चांगला उलगडा असा केलेला आहे की गड किल्ल्यांवरती आणि लेण्यांवरती जे काही खेळ कोरलेले आहेत ते समकालीन त्या काळातले खेळ, त्याची प्रतिकृती आणि त्या खेळांचं महत्त्व काय आहे की आज आपण मोबाईलवरती खेळतो, पण त्या मोबाईलवरती खेळाचे जे दुष्परिणाम आहेत ते परिणाम काय होतात आणि त्या काळामध्ये अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी की कौशल्य वाढवण्यासाठी त्या खेळांची निर्मिती केलेली होती। तसंच मोक्षपट नावाचा खेळ असेल, चतुरंग नावाचा खेळ असेल किंवा नवकंकारी नावाचे खेळ असेल, चल्लस आट आपण सारीपाट म्हणतो, आज आपण त्याला लुडो म्हणून ओळखतो। असे वेगवेगळे प्रकार जे 2,500-3,000 हजार वर्ष मागे ज्या खेळांचं जे स्वरूप होतं त्याच्या प्रतिकृती इथे मांडल्या गेलेल्या आहेत। खरंच सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इतिहासाचं एक दालक कुर्ल्याच्या या सगळ्या रहिवाशांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे।